व्हावे उपकार मद निरंतर जागृती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणी वत्स धिनवीची चित्ती तुका म्हणी वत्स धिनवीची चित्ती तैशे मद येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रवेश ममवाच विमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् उग्रवीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमुक्तं नमाम्यहं दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदवी श्रीचरण श्रीमंते नमस्कारोनी आता काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत संस्कृत नोटीसेबद्दल उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगकार महाराज सांगतात की हे पहा म्हटली मानवावरती अधिकाधिक उपकार जर कोणाचे असतील तर ते संतांचे ते किती आगणित आहे म्हटली एक दोन जर असते तर यादी करून सांगता आले असते ते किती आगणित असल्यामुळं काय सांगू आता संतांचे उपकार सगळ्यात मोठा उपकार जर काय असेल तर मद निरंतर जागविती अज्ञानातून त्यांनी आम्हाला जाग केलेली हे पहा म्हटले त्या उपकारातून उतराई होण्याकरता मी त्यांना काय देऊ देण्याकरता मागजोड जे हे ते सगळं आपलं होते म्हणून मी काय करतो असणारा माझा जीव त्यांच्या पायावर ठेवतो तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून मला उतराई होता येत नाही काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पहा म्हटले त्या संतांनी आम्हाला उपदेश केली नाही त्यांच्या सहज बोलण्यातून सुद्धा आम्हाला काय मिळालं ज्ञान मिळालेले सहज बोलण्यातून त्यांनी उपदेश केलेला आहे आणि अनेक पद्धतीनं सायास करून त्यांनी आम्हाला शिकवलेले कशाप्रमाणे हे पहा म्हटले जशी एखादी गाय सर्वतोपरी आपल्या वासराचा सांभाळ करते तसं सर्वतोपरी संतांनी आम्हाला सांभाळलेलं या व्याख्यान करण्यातून दोन शब्दाचा परिहार श्री क्षेत्र शहापूर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी जे अधिष्ठानी ते जे मदतनी ऋषी यांचं मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आरंभ झालेला आहे यावर्षी 10वा अशा प्रकारचा सप्ताह आहे सप्ताह करता विशेषतः ग्रामस्थ असणारे उपस्थित हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज माने तथा हरिभक्तीपरायण बळीराम महाराज शिंदे आणि त्यांचेच असणारी पुतणे शिंदे सरपंच विशेषतः आम्ही शहापूरला येतो त्यांच्यामुळेच येतो तशी माझी पायवाट जुनीच आहे पण त्यांनी ती जुनी नव्यानं केलेली ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज काकडे जुनगडे महाराज आणि ज्यांचं भागवत चालू आहे ते हरिभक्तीपरायण बालाजी महाराज दांडगे उपस्थित सर्व गुरुबंधू मंडळी परिचित अपरिचित भाविक भक्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आजची ही संकीर्तन सेवा आपल्या वाट्याला आलेली उपस्थित केलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा महाराज सांगतात हे पहा मानवावरती सर्वात जास्त उपकार संतांचे का म्हटले
तशी उपकार मानवावरती अनेकाचे जरी असले तरी अधिकाधिक कोणाचे? संतांचे. म्हटले तसे आपल्या आई वडिलांचे सुद्धा आपल्यावर काय आहे? उपकाराची म्हटली. आई वडिलाचे उपकार आहे, पण आई वडिलांनी जरी उपकार करून दया माया करून आपल्याला लहानचं मोठं केलं, पण त्याच्या पाठीमागे त्यांना अपेक्षा आहे. माये बापे पिंड पाळीला माया जन्म मरण दाया संत संग. आई वडिलांना अपेक्षा काय आहे हे पहा. म्हटले काही जरी नसली तर किमान म्हातारपणी मुलांना आपल्याला सांभाळावं ही का होईना. लोभा कारणे पाळीती. पहा आईबाप जरी सांभाळ करतात पण पाठीमागे लोभ हे बरं का. काय लोभ हे? दुसरा तिसरा जरी नसला तरी मी सांगितलं म्हातारपणी सांभाळावं एवढी कोणा अपेक्षा आहे का? हे पहा म्हटले जिथं अपेक्षा आहे त्याला उपकार म्हणता येत नाही बरं का. उपकार हा निरपेक्ष आहे. आपण एखाद्यावर उपकार केला त्यानं परत फेड करावी ही अपेक्षा जिथे नाही त्याला काय म्हणावं? त्याला परोपकार म्हणावं. भगवान 17व्या अध्यायात सांगतात विठ्ठल यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्कृतं. राजदानाचा विषय आहे, पण तिथे भगवान सांगतात यत्तु प्रत्युपकारार्थं. आपण ज्याच्यावर परोपकार केला त्यानं त्या परोपकाराची परतफेड केली पाहिजे अशी अपेक्षा जिथं नाही त्यालाच काय म्हणावं? त्याला परोपकार म्हणावं. आणि जिथं परतफेडीची अपेक्षा आहे त्याला परोपकार न म्हणता त्याला व्यवहार म्हणावं. परोपकार आणि व्यवहार दोन्हीत अंतर आहे का नाही? मोठा अंतर आहे बरं का. पण तरी सुद्धा कधी कधी समाजामध्ये काही माणसं व्यवहारालाच काय समजतात? परोपकार समजतात बरं का. हे पहा म्हटले जिथं व्यवहार आहे तिथं परतफेडीची अपेक्षा आहे आणि जिथं परोपकार आहे तो निरपेक्ष आहे. उदाहरण, गावात सप्ताहाचं वातावरण आहे, अगदी आनंदाचं वातावरण आहे, पण एक मनुष्य जरा खिन्न होता आणि खिन्न असल्यामुळं त्याच्या मित्राने त्याला विचारलं हे पहा म्हटले गावात आनंदाचं वातावरण आहे पण तुम्ही खिन्न दिसता, काय भानगड? त्याला सांगितलं म्हटले गावात एवढं आनंदाचं वातावरण पण काय करा म्हटले सप्ताहाची वर्गणी द्यायकरता माझ्याजवळ काहीच नाही. माझी इच्छा आहे म्हटले पण माझ्याजवळ काहीच नाही. मग त्यानं विचारलं किती द्यायची वर्गणी? तो म्हटला 5,000. मग त्यांनी 5 सांगितले आणि 25 दिले. हे काय म्हटले उसने 25 दिले. बसलेले जी माणसं होते ते म्हणायला लागले हे पहा म्हटले हा मनुष्य परोपकारी बरं का. त्यांनी 5 मागितले आणि किती दिले? 25 दिले. हा परोपकारी. मग त्याला विचारलं का म्हटले त्यांनी 5च मागितले तुम्ही 25 दिले. मग त्यांनी उत्तर दिलं त्याचा कापूस विकला का त्याच्याकडून मी 1 लाख ऊस नाही घेणार. आता विचार करा हा परोपकारी का व्यवहारी? याला बोर देऊन आवळा काढा. परोपकार हा निरपेक्ष आहे. आणि परत पिढीची जर अपेक्षा असेल तर त्याला काय म्हणावं? व्यवहार म्हणावं किंवा लग्न कार्यातला आहेर म्हणावं. तुम्ही पहा लग्न कार्यात आपण एखाद्याच्या मुलीच्या लग्नात आहेर नेला 5,000चा नेला बरं का. पुढच्या वर्षी आपल्या मुलीचं लग्न आहे त्यांना आपल्या मुलीच्या लग्नात किमान 6,000चा तरी आहेर आणावं ही आपल्याला काय राहते? अपेक्षा राहते. मग अशी जर अपेक्षा असेल तर याला परोपकार म्हणता येईल का? हे पहा म्हटले हा आहेर झाला किंवा याला व्यवहार म्हणावं बरं का. परोपकार हा काय आहे? निरपेक्ष अशा प्रकारचे. खाली जनावरांनी मूवी सांगितली मनी धरुडी दुभते चारू जाई जे गाई ते पेव करून आई ते पेरू जाई. एक जण गावात प्रसिद्ध झाला गोसेवक म्हणून.
खूप खूप गायीची सेवा करायची. गायीची सेवा करायचा रात्रंदिवस तो कशात होता? गायीच्या सेवेत होता. मग एक जणाने विचारले, हे पहा म्हटले, तुम्ही रात्रंदिवस गायीची सेवा करता म्हटले, रात्री पाहतो तोच उद्योग तुमचा, सकाळी पाहतो रात्रंदिवस तुम्ही गायीच्या सेवेत म्हटले, का बरं? त्यानं सांगितलं, अलीकडे दुधाचे भाव वाढले. पहा म्हटले, दुधाचे भाव वाढल्यावर जर तो सेवा करीत असेल तर मग त्याला गायीच्या सेवेची अपेक्षा आहे का 2 पैशाची अपेक्षा आहे? पेव करून यायचे, पेरू जायचे. एक जणांना पेरायच्या अगोदरच घरी काय खाल्ला? पेव खांदून ठेवलं म्हटले. अर्थात तो पेव भरण्याची अपेक्षा आहे की नाही त्याला? मग अपेक्षेनं जर काही केलं तर त्याला परोपकार म्हणता येईल का? त्याला परोपकार म्हणता येणार नाही. परोपकार हा निरपेक्ष आहे. तुम्ही पहा, उन्हाळा सुरू झाला बरं, उन्हाळा सुरू झाल्याच्या नंतर रस्त्याच्या कडेला एखादा परोपकारी मनुष्य पानपोई सुरू करत असतो. त्यानं पानपोई सुरू केलेली, रस्त्याला चाललेल्या माणसानं तिथं उभं राहावं आणि उभं राहून काय प्यावं? पाणी प्यावं. आणि पाणी पिल्याच्या नंतर तिथं 10-5 रुपये टाकून जावं, ही अपेक्षा आहे का त्याला? नाही बरं का. ती पानपोई कशा करता येईल? परोपकारा करता येईल म्हटली. तिथं काही अपेक्षा नाही. त्याला फक्त एकच अपेक्षा आहे, पाणी पिराना ग्लास चोरून नेऊ नये. अशा ज्या गोष्टी म्हटले ह्या कशा करता येईल? परोपकारा करता येईल. याला परोपकार म्हणा म्हटले. कधी कधी समाजामध्ये काही माणसं व्यवहाराला परोपकार समजतील, आयहराला परोपकार समजतील, पण संत जे आहेत म्हटले ते संत आपल्याला परोपकार शिकवतात, तो निरपेक्ष शिकवतात. हे का म्हटले? जीवनामध्ये परोपकाराला महत्व द्या बरं का. आणि जीवनामध्ये परोपकार संपादन केल्याशिवाय राहू नका. परोपकार म्हणजे काय हो? परोपकार हेच पुण्य आहे म्हटले. पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुधाया. पापते परपिडा अनेक नाही जोडा दुधायाशी. परोपकार हेच खरं काय? पुण्य बरं का. पाप आणि पुण्याच्या जवळजवळ ह्या काय सांगितले? व्याख्या सांगितले बरं का. ते फार अवघड आहे का? नाही बरं का म्हटले. पुण्य परोपकार पापते परपिडा. विनाकारण जर एखाद्याला त्रास दिला ती परपिडा, तेच खरं पापी. आणि निरपेक्ष भावनेने केलेला परोपकार हेच सगळ्यात मोठं पुण्य म्हटले. पुण्य परोपकार म्हणून महाराज सांगतात, जीवनामध्ये ते पुण्य संपादन करा. नभे त्या माध्यमातून परोपकार संपादन करा. परोपकाराच्या माध्यमातून पुण्य संपादन करा म्हटले. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे पहा म्हटले, कधी कधी परोपकारा करता परिस्थिती आडवी येत असेल, काही गोष्टी करता हरकत नाही म्हटले, पण किमान जितपत ऐपत आहे तेवढा तरी परोपकार तुम्ही काय करा. सार ताकाचे उपकार तरी करा. सप्ताह चालू आहे. एका माणसाला पंगत घ्यायची फार मोठी हौशी, तळतळ आहे अगदी, तळमळीनं पंगत घ्यायची. पण हे मग म्हटले पंगत घेतली असती पण परिस्थिती तशी नाही ना. मग परिस्थिती जर तशी नसेल तर महाराज सांगतात, फुकाचे जीवन तरी पाजा. तुम्हाला पंगत घालता आली नाही हरकत नाही म्हटली, मग पाणी तर पाजता येईल ना. मग पाणी पाजणं हा तरी काय आहे? परोपकाराशी बरं का. फार जरी संपादन करता आला नाही, यथाशक्ती का होईना, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा का होईना संपादन करता येईल ना, मग तो परोपकार संपादन करा म्हटले. प्रत्येक ठिकाणी संतांनी सांगितलं की परोपकार केल्याशिवाय राहू नका, आणि परोपकार संपादन केल्याशिवाय सुद्धा राहू नका बरं का म्हटले. जीवनामध्ये परोपकार हे मोठं साधन आहे, म्हणून हे साधन करा. नव्हे नव्हे प्रत्येक ठिकाणी संत आग्रह करतात की परोपकार केल्याशिवाय राहू नका. संतांनी परोपकार शिकवला. हे पहा, शिकवला म्हणण्यापेक्षा संतांच्या अवताराचं उद्दिष्ट जर काय असेल तर परोपकार हे
आले घरच्या वैकुंठी. पहा म्हटले वैकुंठातून इथं आले. समोर उद्दिष्ट जर काय असेल तर परोपकार हेच बरं का. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठातून आले, उपकारा करताच आलेले. मग उपकार केला कृतीच्या माध्यमातून तर केलाच केला म्हटले, पण वाणीच्या माध्यमातून सुद्धा केलेला आहे. पहा संतांच्या मुखातून बाहेर पडलेली जी वाणी आहे त्या वाणीनं समाजाला काय दिलं? ज्ञान दिलं बरं का. तो समाज अज्ञानातून बाहेर पडलेला आहे. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. माझं कीर्तन करायचं संतांच्या अभंगावरच करावं लागतं की संतांच्या अभंगावरच करावं लागतं. प्रमाण देत असताना सुद्धा संतांच्या अभंगाचेच प्रमाण आहेत म्हटले. मग कीर्तनाचा विषय काय आहे हे पहा म्हटले. संत वाङ्मय हाच विषय आहे बरं का. आणि संत वाणी, संतांनी वाणीनं परोपकार केला आणि कधी कधी कृतीनं सुद्धा केली नाही. तुम्ही पहा तैशे संत जगी क्रिया करुणे दाविते अंगी. एकूण संतांचं जे जीवन आहे ते परोपकारी आहे बरं का. परोपकाराकरता अनेक उदाहरणं प्रसिद्ध आहे. फळीमती झाड आहे. झाड कशा करता आहे? परोपकाराय फलंती वृक्षा. ते झाड येऊन मोठं झालं म्हटले, ते फळ देतं. मग ज्यानं फळ खाल्लं त्याला काही मागतं का? काही मागत नाही म्हटले. एखादा मनुष्य उन्हाळ्यात सावलीला येऊन बसला त्याला काही मागतं का? काही मागत नाही. त्याचा स्वभाव आहे म्हटले काय, जो येईल त्याला फळ देणं आणि नसलंच फळ हंगामात ते किमान सावली तरी देणं हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे बरं का. परोपकार आहे वहंती नद्या. नदी ही सारखी वाहत राहते. अनेक ठिकाणी जरी अडवली तरी तिचा स्वभाव काय आहे? वाहन हा स्वभाव आहे बरं का. वाहतच राहते. किती आडवा म्हटले, धरण जरी केलं तरी मोऱ्या ठेवल्याशिवाय काय नाही, गत्यंतर नाही म्हटले का. त्या नदीचा स्वभाव आहे वाहन. ती कशा करता वाहते? फेढीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे दैशे. ती वाहत जाते. वाहत असताना जे तापलेली माणसं आहे त्यांचा ताप हरण करते. फेढीत पाप ताप. काही पापी जरी असले तरी त्यांच्या पापाचं सुद्धा गंगा काय करते? हरण करते बरं का. म्हणून मागच्या वर्षी याच काळामध्ये प्रयागराजला काय चालू होता? कुंभ. जवळजवळ ती तारीख हीच होती बरं का. याच दिवसात चालू होता महाकुंभ. मग एवढे माणसं, कोट्यवधी माणसं तिथं जमली आणि काही माणसं घाई गर्दीत मृत्युमुखी पडली. मग कशा करता गेलते? फेढीत पाप ताप. आपल्या ठिकाणी कळत नकळत झालेलं जे पाप आहे त्या पापाच्या क्षालनार्थ गेलेली होती. पहा म्हटले गंगा ही पाप घालवते, तापही घालवते. पोखीत तिरीचे पादप. गंगेच्या तीरावरची झाडं जर आपण पाहिली तर पुष्ट झालेली राहतात. पिढ्यानपिढ्याची झाडं इतके मोठमोठाली झाडं आहेत म्हटली. फेढीत पोखीत तिरीचे पादप समुद्रादाय आप गंगेचे दैशे. तिचा प्रवाह जो आहे तो चालूच राहतो. मग तो प्रवाह हा तिचा काय आहे? स्वभाव आहे बरं का. परोपकाराय वहंती नव्वा. गाय दूध देते कशा करता? परोपकारा करता देते म्हटली. वासरा करता तर देतेच देते, पण विचार करा म्हटले वासराच्या वाट्याला अधिक आहे का आपल्या वाट्याला अधिक आहे? आपल्या वाट्याला अधिक आहे म्हटले. वासरू फक्त पान नुसतं ते एकदा पानलं का बस तितक्या पुरतच वासराला आहे म्हटले. ती गाय कधी नाही म्हटले का? कधीच नाही. आणि जरी यदा कदाचित गाय नाही म्हटली तर माणसं बाला घातल्याशिवाय विठ्ठल साधू संतांचं जे जीवन आहे परोपकाराय सतांबिभूतया. साधू संत हे परोपकारा करताची. म्हणून त्यांनी आपल्या कृतीतून वाणीतून नव्हे नव्हे जीवनभर संतांनी काय केलेलं आहे? परोपकार केलेला आहे म्हटले. पण नेमकं किती परोपकार केला त्यांनी? दिने अक्षय
बाप न करी आईशी माय धर्मे त्यांच्या हे देखील पाय दिले अक्षय अभय दान गा. महाराज सांगतात हे पहा, संतांनी दिलेले जे दान आहे ते कधीच न सरणार नाही. उपादान केले संती कल्पांती ही सरेना. तसं आई वडिलांनी जर आपल्याला काही दिलं तर त्याचा क्षय होतो की नाही? क्षय होतो म्हटली. पण संतांनी जे ज्ञान दिलं त्याचा कधी क्षय होतो का? दिले अक्षय अभय दानगा. हे सगळे उपकार कोणाचे? हे संतांचे. आणि आई वडिलापेक्षाही सरशी म्हटली. म्हणून केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशे माय. आई वडिलापेक्षा सरशी म्हटले. पण किती हे पहा म्हटले, तुम्ही एक यादी करा आणि यादी करून आमच्या जवळ द्या बरं म्हटले. आम्ही मोजू किती येते. मग महाराज सांगतात यादी जर केली तर यादी पुरत नाही म्हटली. यादी केली तर यादी पुरत नाही आणि सांगायला गेलो तर शब्द अपुरे पडतात. इतके संतांचे आमच्यावर काय आहे, उपकार आहे म्हटले. अहो म्हटले पण योग दोन सांगा. महाराज सांगतात योग दोन सांगता येत नाही म्हटले. अगणित असल्यामुळं महाराजांनी सांगितले. पण कसे सांगितले? अभंगाच्या पहिल्या काय सांगू संतांचे उपकार मद निरंतर जागविते. पहा काय हा शब्द कधी संख्या माहिती नसली तरी उच्चारला जातो. हे पहा म्हटले अमुक अमुक ठिकाणी किंवा अमुक अमुक धरणे म्हटले किती पाणी असेल हो तो मोठ म्हणत असतो. काय माहिती? तसं संतांचे उपकार किती काय सांगू आता. सांगता येतात का ते? सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते. त्यांचे उपकार आम्हाला सांगता येत नाही. आमची वाणी तिथं काय पडते? अपुरी पडते म्हटले. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. पहा संतांची जे उपकार आहे, संतांनी उपकार केले पण जगानं ते उपकार मानले का? कधी कधी मानले नाही बरं का. आणि जो आपल्यावर उपकार करतो हे पहा म्हटले त्याच्या उपकारातून उतराई व्हायचा प्रयत्न करा. संतांचे उपकार जगावर आहे. मग संतांनी जगावर उपकार केले पण मोबदल्यात जगानं संताला काय दिलं? काहीच दिलं नाही बा म्हटले. आणि दिला असला तर त्रासच दिला. त्रासा व्यतिरिक्त काही दिलं? कोणत्याही संतांचं चरित्र घ्या तुम्ही. संतांनी जगावर उपकार केले पण जगाने त्यांना काय दिला? त्रासच दिला. म्हणजे का दिला? त्याचं एकच कारण म्हटले आलोक सामान्य अचिंत्य हेतुकम निंदंती मंदौष्टरितम महात्मना. सामान्य बुद्धीला कधी कधी संतांचे उपकार सुद्धा ध्यानात येत नाही बरं का. आणि ध्यानात न आल्यामुळं हे पहा म्हटले ते त्याची एखाद्या वेळेस निर्भत्सना करण्याची काय हे शक्यता आहे म्हटले. म्हणून संतांनी जरी आपल्यावर उपकार केले पण आपण काय दिलं? काहीच दिलं नाही बा म्हटले. आणि कधी कधी काही माणसं अशी राहतात कोणाचेच उपकार मानायला तयार नाही बरं का.
कुणीही असू द्या म्हटली आणि कसाही असू द्या, आपल्यावर त्याचे किती उपकार असू द्या, पण काही माणसं उपकार मानतच नाही बरं का. कोणाचे उपकार आपल्यावर मानत तर नाहीच नाही, पण एखाद्याचे लाखानं जरी उपकार असले ते न मानता हा आपलेच त्याच्याकडे शिल्लक दाखवत असतो. हे पहा म्हटले, तुम्हाला वाटत असेल अशाचे उपकार आहे, पण तुमचे नाही बरं का म्हटले, आमचे पूर्वीचे तुमच्याकडे इतके शिल्लक आहेत म्हटले. कोणाचे उपकार मानत नाही, आपलेच त्याच्याकडे शिल्लक दाखवतो. याला काय म्हटलं गेलेलं आहे? कृतज्ञ. ज्यांनी उपकार जाणीव ठेवली त्याला कृतज्ञ म्हटलं गेलेलं आहे. उपकाराची परतफेड तर केलीच नाही, पण हे पहा म्हटले, ज्यांनी उपकार केले त्याच्यावरच त्यांनी काय केला? अपकार केलेला आहे, त्याला कृतज्ञ म्हटलं गेलेलं आहे. उदाहरण सांगतो, तो कोणाचे उपकार मानत नाही, पण आपले शिल्लक कसे दाखवतो. उदाहरण, एक लांडगा होता, भुकेला झाला. भुकेला झाल्याच्या नंतर अन्न शोधू लागला, तर त्याला काही खायला मिळालं नाही. आता काय करावं? सैरभैर पळायला लागला, पण पळता 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 रस्त्याच्या कडेला त्याला एक मेलेली म्हैस दिसली. मग आता म्हैस आणि हा लांडगा मांसाहारीच होता, तुटून पडला त्याच्यावर. तुटून पडल्याच्या नंतर भरभर भरभर खाऊ लागला. आता ते मांस खात असताना भूक लागलेली होती, घाई खाऊ लागला. खाता 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 म्हशीचं एक मोठं हाड त्याच्या नाळ्यात जाऊन फसलं. आता फसल्याच्या नंतर खाणं बंद झालं ना. हळूहळू श्वास सुद्धा काय बंद व्हायला लागला, श्वास रोखू लागला. काय करावं? इकडे तिकडे पाहिलं, कोणी जवळ नव्हतं. आकाशात पाहिलं, आकाशातून करकुंजाचा थवा चाललेला होता. आता करकुंजाला आवाज द्यावा तर नारड्यात काय गुंतलेलं होतं? हाड गुंतलेलं होतं. आवाज काही बाहेर यायला, तर त्याने आपले हातवारे केले आणि कशी तरी या 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 करून बोलवलं. त्या थव्यातल्या एका करकुंजीनं पाहिलं आणि ती बिचारी खाली उतरली. तिच्या लक्षात आलं की हात काहीतरी आडाला बरं का, म्हटली याला काहीतरी मदत पाहिजे. ती खाली उतरली आणि उतरल्याच्या नंतर तिनं विचारलं, हे बघ म्हटली, भाऊ मला बोलावलं तू, काय भानगड? मग त्यानं सांगितलं, हे बघ म्हटले अक्का, मी हे थोडस जास्त खाल्लं, भरभर खाल्लं म्हटली. घाई गडबडीत माझ्या नाळ्यात काय गुंतलं? हाड गुंतलेलं आहे म्हटली. मग तिनं विचारलं, मी काय करू? तू एकच कर म्हटली, तेवढं गुंतलेलं हाड काढायचं. मग तिनं सांगितलं, मी काय ऑपरेशन करणार का आता डॉक्टर? अशातला प्रकार नाही ना. मग त्यानं सांगितलं, हे बघ मी तुलाच का बोलावलं, तू करकुंजी आणि सगळ्या पक्षात तुझी मान काय आहे? लांबी. आणि तू सगळ्यात काय आहे? टोकदारी. मी आ करतो, आ केलं तर तुझी मान माझ्या जबड्यात घाल आणि तेवढं फसलेलं हाड बाहेर काढ. ती परोपकारी होती बरं का. तिनं हा लांडगा हे विचार केला नाही, परोपकारी होती. यानं आग केल्याबरोबर तिनं आपली मान याच्या जबड्यात घातली, ते फसलेलं हाड काढून टाकून दिलं. पुन्हा उडायच्या तयारीत. तिच्या मनी घरी काहीच नाही, ती उडायच्या तयारीत बिचारी. पण यानं सांगितलं, हे बघ म्हटले करकुंजी अक्का, थांब थोडं. तुला वाटत असेल की मी याच्या नरड्यात फसलेलं हाड काढलं, याच्यावर माझे उपकार झाले, असं मुळीच समजू नको बरं का म्हटलं. हे बघ म्हटले, तुला माहिती आहे मला लांडगा म्हणतात, आणि तू आपण होऊन तुझी मान माझ्या जबड्यात घातली होती तरी मी तुला काहीच केलं नाही. चल बोल म्हटले, कोणाचे उपकार कोणावर? आता करकुंचे जे उपकार लांडग्यावर होते का लांडग्यानंच तिच्याकडे दाखवले शिल्लक? असे समाजात काही माणसं आहे बरं का, कृतज्ञ, ते कोणाचे उपकार मानत तर नाहीच नाही, पण त्यांचे उपकार दाखवल्याशिवाय राहत नाही. याला कृतज्ञ म्हणतात. हे पहा म्हटले, संत परोपकार करता आले, परोपकार केले, परोपकार शिकवला. आणि कधी कधी संतांनी दुष्टाचे सुद्धा उपकार मानले बरं का. दुष्ट माणसं आहेत पण त्यांचे सुद्धा काय मानले? संतांनी उपकार मानले. ते जरी आम्हाला त्रास देत असले, पण हे पहा म्हटले, त्यांच्या त्रासातून जर आमचं भलं होत असेल तर त्यांचे सुद्धा आमच्यावर काय विठ्ठल. आसो आईशे खळ, आम्हा तयाचे
उपकार. खळ म्हणजे दुष्ट. पण दुष्टाने जरी हे म्हटले आम्हाला त्रास दिला, पण एका दृष्टीने त्यांनी आमच्यावर काय केलेले? उपकारच केले बरं का. आम्हा तयाचे उपकार. नाथ महाराजाच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला. नाथ महाराजांनी त्याचा काही त्रास मानला का? हे म्हटले त्याचे उपकारच मानले बरं का. तू 108 वेळेस थुंकला म्हणून मला 108 वेळेस तुझ्यामुळं काय घडली? गंगेची आंघोळ घडली म्हटली. आम्हा तयाचे उपकार. संतांनी दुष्टाचे सुद्धा काय मानले? उपकार मानलेले म्हटले. असो खळ आईशे फार. आता खळ म्हणजे कोण? खळ हा सगळ्याला माहिती बरं का. ज्ञानोबांनी त्याच्याकरता प्रार्थना केली. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्पर मैत्री. याच्यातलं खळ आहे. आता खळ हा शब्द प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. तर त्याच्यातला जो ल आहे तो ऱ्हस्व दीर्घ केला का त्याचा अर्थ बदलतो बरं का. खळ म्हणजे दुष्ट आणि खळ दीर्घ केला का त्याचा अर्थ बदलला बरं का. खळ म्हणजे दुष्ट आणि त्याची व्याख्या कधी कधी ज्ञानोबांनी सांगितलेली. हे काय म्हटले? ज्याला दुसऱ्याचं सुख सहन होत नाही त्याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं बरं का. बरं त्याचा याचा काही बांधायला बांधे का? काहीच संबंध नाही. पण संबंध जरी नसला तरी तो सुखी हे त्याला सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं तो त्याचं सुख बिघडवण्याकरता काय करतो? सर्वस्व पणाला लावतो. तैसे सर्वस्व वाया जावो वरी स्वदे हा ही होय घावो परी पुढीला आपावो निफद विजय जे. पहा म्हटले हे पाकिस्तानातून अतिरेकी येतात, भारतात येऊन काहीतरी घातपात घडवतात आणि ते घातपात करते वेळेस एखाद्या वेळेस त्यात ते सुद्धा काय होतात? मृत्युमुखी पडतात. मग आता ते मृत्युमुखी पडतात पण 5-50 लोकांना घेऊन मारतात ना. मग त्यांना जर आपण विचारलं हे असं का करतात? तुम्ही मरताना ते सांगतात मेलो तरी हरकत नाही पण अनेकाला घेऊन मरू. ही जी वृत्ती म्हटली याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं बरं का. त्यांनी उदाहरण सांगितले नाही माशीचं. ती माशी म्हटली माशी आपण याती गिळवी परिपुरीला बांधतीशी नवी आयशे कश्मळ आठवी आचरण जे. असं जे वागणं याला काय म्हणायचं? दुष्ट म्हणायचं. माशी आता ती माशी घरमाशी सगळ्याच्या परिचयाची आणि बहुतेक ती घरातच राहते बरं का. अन्न पदार्थावर बसण्याची तिला फार हौस. एक मनुष्य त्याला काहीतरी घाई होती, दिवसभर प्रवास होता, आंघोळ केली, एसटीचा वेळ झाला, त्याला वाटलं थोडा वेळ आहे तोपर्यंत 2 घास खाऊन घ्या. सकाळीच तो काहीतरी नाश्ता करायला बसला. माशीनं पाहिलं होते. हे पहा म्हटलं एवढ्या सकाळी खायला बसला माझ्या अगोदर. मी कोणाला अगोदर खाऊ देते का म्हटलं. माझ्या अगोदर खायला बसला. मग त्यानं घास घेतला. घास घेतल्यासरशी ती माशी कशावर बसली? घासावर बसली आणि घासासरशी ती तोंडात गेली. पहा म्हटले तोंडात गेल्याच्या नंतर बाहेर पडायला जागा आहे का? जागा नाही बरं का. आणि तिची गाठ भेट तोंडात कोणाशी? दाताशी. आता दाताशी गाठ भेटी म्हटली तिला दाता पुढे काही वशिला लावता येईल का? वशिला नाही बघ म्हटलं. तिथं खडा जरी गेला तर रगाळल्याशिवाय राहत. मग आता माशीचं कशात काय? तिला माहिती आहे आपण रगडून कुठं जाणार आहे? पोटात जाणार अर्थात मरण माहिती बरं तिला. मरण जरी माहिती आहे म्हटली ती म्हणती मेलो तरी हरकत नाही पण याला एवढ्या घाईगडबडीत जे खाल्लं याला वांती करून बाहेर टाकल्याशिवाय लावणार तरच माशी म्हटली. ही माशीची वृत्ती आहे. आणि अशी जी माशी म्हटली हे असं जे वागलं आचरण याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं. हे असे खळ जरी असले तरी संतांनी त्यांचे उपकार मानले बरं का. आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे पतंगो गाई सासळे दीपाची. पतंग तो किडा त्याचं दिव्याचं भांड त्यानं दिवा पाहिला तर त्याला तिलकच उठत असते. हे पहा म्हटले तो दिवा लावलेला होता आणि ते घरातले माणसं लाईन गेली म्हणून काय करत होते? जेवण करत होते. त्या दिव्याच्या प्रकाशात जेवण करत होते. या पतंगानं ते पाहिलं आणि पाहिल्यासरशी दिव्यावर काय घातली? झडप घातली. आता झडप घातल्याच्या नंतर दिवा म्हणजे अग्नी आहे. तो अगदी अल्प प्रमाणात जरी असला तरी काय आहे? तो अग्नी आहे. त्याला माहिती होतं आपण जर झडप घातली तर कदाचित आपले पंख जळणार आणि पंख जर जळाले तर आपल्याला मरण निश्चित आहे. तो सांगतो मेलो तरी हरकत नाही म्हटले पण हे एवढ्या प्रकाशात जेवण करतात ना दिवा विझून यांना चाच वाढायला लावल्याशिवाय राहणार नाही. पहा म्हटले मग त्यानं स्वतःच सर्वस्व वायाला घातलं पण त्या माणसाला अंधारात चाच वाढायला लावलं की नाही. मग असं जे वागणं आहे दुसऱ्याला त्रास देणार. हे पहा म्हटले असं जरी असलं तरी संतांनी त्यांचे सुद्धा काय मानले? उपकार मानले.
आसो फळाईशे फार, माता समाजात सज्जन जास्त आहे का फळ जास्त आहे? असे जरी असले म्हटले तरी सुद्धा संत त्यांचे उपकार मानतात. आम्हा तयाचे उपकार केले, उपकार शिकवले, नवे नवे दुष्टाचे सुद्धा त्यांनी काय मानले? उपकार मानलेले. म्हणून काय सांगू आता? संतांचे उपकार मद निरंतर जागविती. का म्हटले? त्यांचे उपकार किती हे नेमकं सांगता यायचे नाही, पण त्या सगळ्या उपकारातला एक उपकार तुम्हाला सांगतो म्हटले. त्यांचा आमच्यावर महत्वाचा उपकार जर कोणता असेल तर त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे? जाग केलेलं आहे. कशातून जाग केलं? झोपेतून नाही बरं का, अज्ञानातून जाग केली. हे पहा म्हटले, झोपलेला मनुष्य जर असला तर त्याला जाग करण्याकरता काय लागतं? एक आवाज दिला का तो काय होतो? जागा होतो. खरंच झोपलेला असला तर एका आवाजात जागा होतो, आणि झोपेचं सोंग गेलेलं असलं तर पखवाज वाजवला उशाला तरी उठायचं नाही म्हटलं. विठ्ठल संतांनी अज्ञानातून जगाला जागे केलं बरं का. आणि आपल्याला झोप जर कशाची असेल तर हे पहा म्हटले, ही देहाला लागलेली जी झोप आहे ती कितपत राहत असते? मनुष्य रात्रभर झोपला तर स्वाभाविक सकाळी उठतोच म्हटले. पण अज्ञानाची जी झोप आहे जन्मजन्मांतराची म्हटली, अनेक जन्मापासून लागलेली झोप आहे. आणि त्या झोपेतून जागे करणारे जर कोण असेल तर ते संत. अनेक ठिकाणी संतांनी सांगितलं तुम्ही जागे व्हावे. उठा जागे व्हावे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरिगा देवाशी. पहा म्हटले, धन दारा आदी करून जर आपल्या जवळ असलं तर मनुष्य एक प्रकारच्या धुंदीत राहतो. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी नये डोळे धुरे भरुणी राहू. तुमच्या डोळ्यावर धुंदी म्हटली पण हे शेवटी काहीच कामी येणार नाही. सर्व मिथ्या हे जाणून शरणरिगा देवाशी. देहाचा भरवसा जरी धरला तर हे पहा म्हटले, आयुष्यदाता हे पहा, काळ जपतशे महा, स्वहिताचा भोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. प्रत्येक क्षणाला आयुष्य काय होतं? खर्च होतं. प्रत्येक क्षणाला खर्च होतो, म्हणून प्रत्येक क्षणाला उद्धाराचाच विचार करा. प्रार्थने हाती करावा विचार मद निरंतर. प्रत्येक क्षणाला विचार करा. का? प्रत्येक क्षणाला आयुष्य खर्च होतं. ही सगळी जागृती दिली कुणी दिली? हो, संतांनी दिली बरं का. संतांनी आपल्याला जाग केलं. आता गोष्ट अशी, जो झोपलेला आहे त्याला जाग करण्याकरता जाग करणारा काय पाहिजे? जागा पाहिजे. आणि या जगतामध्ये जागे जर कोण असतील तर ते संत आहेत बरं का. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आता जागा रे बहिण जागा, चोरणी जल्या नाडूनी भागा. कितीतरी ठिकाणी संतांनी जागे केलं बरं का. संतच जागे म्हटले. या निशा सर्वभूती यशाम जागृती संयमी. जिथं भोगा करता मनुष्य जागा आहे तिथं संत झोपलेले आहेत म्हटले. आणि जिथं संत जागे आहेत तिथं सामान्य मनुष्य काय आहे? झोपलेला आहे बरं का म्हटले. हे पहा, प्रपंचा करता संत झोपलेले आहेत, परमार्था करता जागे. आणि तुम्ही आम्ही परमार्था करता झोपलेले आणि प्रपंचा करता
जागे चाया शेकरीशी प्रपंच दिनशी हरिशिन भदसी कोण्या प्रपंच दिननिशी हरिष्ण भदसी कोण्या कुणे प्रपंच करता आपण किती जागे आता तुमचा भाग काहीसा थोडाफार कोरडं होईल बरं का आमचा भाग बागायती ऊस जर तुटून गेला तर तिसऱ्या दिवशी माणसं कांदे लावतात तिसऱ्याच दिवशी किती जागे पण कशा करता येईल साया शेकरीशी प्रपंच दिननिशी हरिष्ण भदसी कोण्या कुणे भक्तीच्या बाबतीत जागे आहे का भक्तीच्या बाबतीत झोपलेले मग असे जे झोपलेले त्यांना संत काय करतात जागे करतात बरं का मज निरंतर जागविती पुन्हा झोप लागू देत नाही बरं का सारखं त्याला काय ठेवतात जागता अशा प्रकारचं ठेवतात आता तुम्ही पहा ही जी झोप आहे ही कशाची ही अज्ञानाची म्हटली आणि जीवनातलं अज्ञान गेलं पाहिजे बरं का अज्ञान गेल्याशिवाय ज्ञानोदय होत नाही आणि अज्ञान जर कशाला जात असेल तर ते फक्त ज्ञानानंच जातं दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात दुरितांचे तिमिर तिमिर म्हणजे अंधकार हा अंधार गेला पाहिजे बरं अंधार जाण्याकरता काय उपाय हो दुसरा काहीच नाही बा म्हटले तिथं प्रकाश हाच काय उपाय दुसरे तुम्ही किती जरी उपाय केले तर अंधार जाईल का उदाहरण बरं का आपल्या महाराजाच्या तोंडून ऐकलेलं उदाहरण एका गावात जुना वाडा होता आणि त्या वाड्याला खाली बळद होत आणि ते बळद असल्यामुळं त्या वाड्यात माणसं राहायचे तर त्या घरातले जे लहान लहान मुलं होते त्या बळदाचं कावडं उघडं राहिलं तर अंधार दिसलं की ते न्यायचे मोठ्याने आरडायचे मग त्या मालकाने ठरवलं हे पहा म्हटले हा इथं अंधार आहे हे मुलं घाबरतात आपण काय करू हा अंधार घालू आता अंधार घालवायचा त्याला मग आता त्याला काय करायला पाहिजे काहीतरी प्रकाशाची योजना करावं ना आता त्याच्या डोक्यात तितका प्रकाश नव्हता त्याला विहीर खांदणारी टोळी बोलून आणली आणि तो अंधार खांदून बाहेर काढायला सौदा दिला आता ती जी टोळी होती ती होती कुच्चर कामगार संघटना त्यांनी सौदा महागात घेतला महागात घेतल्याच्या नंतर बळदात उतरले आणि उतरल्याच्या नंतर म्हटले आता तो अंधार खांदून बाहेर काढायचा अंधार कुठं खांदून निघत असतो आता हे बी पक्केच होते मग आतमध्ये गेले म्हटले टिकाव पहारी कुदळी गमिलेन फावलेन आतमध्ये गेल्याच्या नंतर नुसता खणखणाट सुरू केला म्हटले त्या पहारी आणि टिकाव भिंतीवरच आदळायला लागले म्हटले मोठमोठ्याने आदळायचे नुसते काढायचे इकडून तिकडं गमिले फेकायचे अहो असं करता करता म्हटले 8-10 दिवस निघून गेले नाही पण गमिलं भरता अंधार बाहेर आला नाही काय करावं शेवटी मालकाने तेलगाव म्हटले इतका महागात सौदा दिला अजून तुम्ही थोडा सुद्धा अंधार खांदून बाहेर काढलं नाही त्याने सांगितलं मालक हा वाडा कोणी बांधलेला आहे सांगा बरं म्हटले त्याने सांगितलं आमच्या पंजानं आणि मग म्हटले 4-5 पिढ्याचा अंधार आहे जुना आहे तो खांदायला किती जड चालला असेल आमची आम्हाला माहिती म्हटली जड चालला जुना पिढ्याचा अंधार आहे त्याला पटलं ते त्याने सांगितलं काय हरकत नाही म्हटले चालते असं चालता चालता महिना झाला म्हटली अजून काय अंधार खांदला जाईना बाहेर निघाला पण एक दिवस त्यांचं काम चालू होतं आणि त्याच्याकडे पाहुणा आला तो पाहुणा वसुलीत झोपला आणि झोपल्याच्या नंतर खाली त्याला कशाचा आवाज आला टिकाव आदळतात पहारी आदळतात मग त्यांनी विचारलं का म्हटले पाहुणे खालून आवाज कशाचा येतो त्याने सांगितलं असं असं बळद आहे म्हटले त्याच्यात अंधारे आम्ही तो खांदून बाहेर काढायला दिलेला आहे म्हटले सौदा त्यांनी कपाळाला हात लावला हे पहा म्हटले अंधार पुढं खांदून बाहेर निघत असतो का तुम्हाला अंधार काढायचा का हो म्हटले नेमकं तो आलेला पाहुणा वायरमन होता बरं अंधार काढायचा का एक वायरन बल्ब आणा म्हटले एक 50-60 रुपयाचं वायरन बल्ब आणला त्यांनी बरोबर बोर्डातून तिथं वायर नेलं आणि बल्ब नेला अहो हे सगळे कामगार झोपलेले दिसले तिथं दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू
पहा म्हटले अंधार घालवण्याकरता प्रकाशाची गरज आहे, तसं अज्ञान घालवण्याकरता कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे बरं का. अज्ञान तिमिरांधश्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुची जर कृपा झाली तर हे पहा म्हटले जीवनातलं सगळं अज्ञान काय होईल? दूर होईल बरं का. तर ते अज्ञान दूर होण्याकरता ज्ञानाची गरज आहे म्हटली. ते ज्ञान कुठे मिळेल? दुसरीकडे नाही म्हटले, संतांच्याच ठिकाणी मिळेल. विठ्ठल ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आहे. हे ज्ञान संतांच्या ठिकाणी आहे म्हटले. म्हणून आम्हाला संतांनी काय केलेलं आहे? या अज्ञानातून जाग केलं म्हटले. मद निरंतर जागविती विठ्ठल. ज्योतिर्गमय. आपला प्रवास कसा पाहिजे? हे पहा म्हटले अज्ञानातून कुणीकडे पाहिजे? ज्ञानाकडे पाहिजे बरं का. मृतो मा अमृतो गमय. मृताकडून अमृत तत्वाकडे प्रवास पाहिजे म्हटले. आणि तो प्रवास शिकवणारे जर कोण असतील तर ते संत. हे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. म्हणून पहा म्हटले अधिकाधिक उपकार जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते संतांचे म्हटले. म्हणून काय सांगू आता? संतांचे उपकार मद निरंतर जागविती. पहा म्हटले मात्र संतांचे जर इतके उपकार आहेत तुमच्यावर तर त्या उपकारातून उतराई होण्याकरता तुम्ही त्यांना काय दिलं? उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. संतांची उपकार ही त्या उपकारातून उतराई होण्याकरता हे पहा म्हटले आम्ही आमचा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी उपकाराची परतफेड होत नाही बरं का. कधी कधी काही काही उपकारातून उतराई होण्याकरता काही उपाय सांगितले ते. आपल्या पितरांचे आपल्यावर काय ऋण आहेत बरं का, उपकार आहेत ऋण. मग त्या ऋणातून जर उपकार उतराई व्हायचं असेल तर हे पहा म्हटले गयेला जाऊन जर पिंडदान केलं तर त्यांच्या ऋणातून काय होता येतं? उतराई होता येतं. पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण आहे
पण तिथं जाऊन जर पिंडदान केलं तर त्या ऋणातून आपण काय होतो, मुक्त होतो म्हटली. तशी संतांचे त्यांच्यापेक्षा अधिक ऋण आहे. आणि मग त्या ऋणातून उतराई होण्याकरता काय करावं महाराज सांगतात, मला काही उपाय सुचत नाही. माझा असणारा जीवच मी काय करतो, त्यांच्या पायावर ठेवतो. पण जीव जरी पायावर ठेवला तरी त्या उपकाराची परतफेड होणं शक्य नाही म्हटली. ती आपल्याकडे शिल्लकच राहणार आहे. म्हणून जीव जरी पायावर ठेवला, ठेविता हा पायी जीव थोडा. एक तर मागदोड देण्याकरता दुसरं काहीच नाही म्हटले. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. हे पहा म्हटले, त्याची परतफेड पायी शाळक्यानं होत असते का. काही उपकार असे राहतात बरं का, ते जीवाला जीव देऊन केलेले राहतात. मग आता जीवाला जीव देऊन केलेले जे उपकार आहे त्याची परतफेड पायी शाळक्यानं होते का, एखादी वस्तू देऊन होत असते का. तशी जर परतफेड करायला गेलं ते पहा, ते प्रकरण बिघडल्याशिवाय राहत नाही बरं, बिघडत असतं ते. तसं संत सांगतात, हे पहा म्हटले, आम्ही काहीच देऊ शकत नाही त्यांना. संतांना काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. मला काही उपाय सुचत नाही बा म्हटले. मी एक करतो म्हटले, मागदोड सगळ्यात महत्वाचा काय आहे, माझा जीव आहे. तो जीवच त्यांच्या पायावर ठेवतो. ठेविता हा पायी जीव थोडा. आणि संतांनी आपला जीव भाव हे पहा, एक तर संतांच्या पायावर ठेवलेला आहे किंवा देवाच्या पायावर ठेवलेला आहे बरं का. तुका म्हणे जीवे करुण निम्मलोन विटे सहित चरण वाणी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. जीव भाव देवाच्या पायावर ठेवलेला आहे. आणि इथं महाराज सांगतात, मी माझा जीव संतांच्या पायावर ठेवतो म्हटलं. ठेविता हा पायी जीव थोडा. तरी त्यांच्या ऋणातून काय होता येणार नाही, उतराई होता येणार नाही म्हटले. आणखी त्यांच्यावर त्यांचे आमच्यावर काय उपकाराचे बरं का. आणखी काय उपकार आहे अहो म्हटले, ते सहज जरी बोलले पार